प्रचार जो आहे तो पॅनलमध्ये एकत्रितपणे आमचा प्रचार चालू आहे. प्रत्येक मतदाराच्या घरी जाणे, त्यांना भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे. सुरुवातीला ज्यावेळेस नारळ आम्ही शुभारंभ केला त्यावेळेस आम्ही पदयात्रा काढली. पूर्ण प्रभागामध्ये पदयात्रेनी वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आम्ही त्याची सुरुवात केली. नंतर चारही उमेदवार एकाच गाडीमध्ये आम्ही प्रत्येकाच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त संपर्क नागरिकांबरोबर कसा होईल, त्यांच्याबरोबर संवाद कसा होईल, त्यांचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण भविष्य काळामध्ये काय करू शकतो किंवा भविष्य काळामध्ये आपलं विजन काय आहे हे आम्ही सर्व नागरिकांना त्या ठिकाणी सांगत आहे. आणि मला वाटतं आमच्या पॅनलमध्ये जे उमेदवार जे आहेत उच्च शिक्षित आहेत, अनुभवी आहेत आणि सातत्यपूर्ण काम करणारे ग्राउंडवरती निश्चितपणे काम करणारे आहेत. त्यामुळं लोकांचा रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला आहे. मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 2017 ते 22च्या दरम्यान 2 वर्षाचा आपण कोरोनाचा कालावधी सोडला तर 3 वर्षामध्ये जवळजवळ 17 प्रोजेक्ट आपण पूर्ण केलेले आहेत. तर ते 17 प्रोजेक्ट कुठले तर 2 गार्डन आपण केले, चरोड उद्यान आणि भिडे उद्यान. 3 शाळा आपण केल्या म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शाळा, जाधव शाळा, शेवंतबाई दांगट शाळा. 3 दवाखाने आपण केले. वडगाव बुद्रुक चौकामध्ये एक, हायवेच्या परिसरामध्ये एक, वडगाव खुर्दमध्ये एक. आपण 3 ग्राउंड केले. वडगाव बुद्रुकच्या जाधवनगरमध्ये प्लेग्राऊंड केलं, नंतर वडगाव खुर्दमध्ये प्लेग्राऊंड केलं, धायरीमध्ये प्लेग्राऊंड केलं. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण जाधवनगरमध्ये 3 मधल्याचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलं. 500 विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका ज्या ठिकाणी अभ्यास करू शकतील आणि सुसज्ज असं ग्रंथालय आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक मोठी अभ्यासिका पूर्ण केली. महिला बचत गट भवन जे 3 मजल्यांचं आहे, 6 हॉल त्यामध्ये आहेत, 6 दुकानं आहेत, पार्किंग आहे, प्रोसेसिंग युनिट आहे. असं फार मोठं आदरणीय सुषमा स्वराज महिला बचत गट भवन आणि प्रशिक्षण केंद्र अशी फार मोठी एक वास्तू निर्माण केली. 2 अग्निशामक केंद्र आपण आपल्या कार्यकालामध्ये केले. सिंगरोडचा फ्लायओव्हर ब्रिज केला. मेट्रोचा DPR सँक्शन केला. मेट्रोचं काम सुद्धा चालू झालं. एवढी कामं गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आमच्या कार्यकालाच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सगळे DP रोड जे आहेत आपल्या वडगाव बुद्रुकमध्ये असतील, वडगाव खुर्दमध्ये असतील, दायरीमधले काही जे DP रोड आहेत ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. वडगाव बुद्रुकचा चौक मोकळा करणे असेल, भाजी मंडई हलवण्याचा विषय असेल किंवा बस स्टॉप वेगळ्या ठिकाणी करण्याचा असेल तर आम्ही सातत्यपूर्ण काम लोकांच्या संपर्कामध्ये आम्ही केलेले आहेत. ओव्हरऑल जर आपल्या प्रभागाचा जर विचार केला 34 प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये समस्या ज्या आहेत त्या समस्या मला वाटतं पाणी टंचाईची समस्या नरे भागामध्ये नव्याने समाविष्ट गाव आहे. खूप मोठी लोकसंख्येची डेन्सिटी त्या भागामध्ये आहे आणि आपल्याला काय करावं लागेल तर सध्या रॉ वॉटर जे आहे त्या भागामध्ये पुरवलं जातं. पाण्याची टाकी जे आहे त्या लिमिटेड आहेत आणि डायरेक्ट कॅनॉलमधनं पाणी घेतलं जातं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि ते व्यस्त प्रमाणामध्ये आहे. काही ठिकाणी 20 मिनिटं पाणी येतं, काही ठिकाणी 10 मिनिटं पाणी येतं, काही ठिकाणी 5 मिनिटं पाणी येतं. परंतु भविष्य काळामध्ये आपण नरेगावचे 5 झोन केलेले आहेत. माननीय खातेप्रमुख असतील, अभियंता असतील यांच्याबरोबर चर्चा करून नरेगावच्या पाणी डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टिकोनातून 5 झोन आपण केलेले आहेत. ते 5 झोन कुठले तर एक गावठाणाचा झोन आहे, एक मानाजीनगरचा झोन आहे, एक आपला भूमकर वस्ती पासून बारंगणी माळ्यापर्यंतचा झोन आहे, एक अभिनव कॉलेजचा झोन आहे आणि हायवेच्या पलीकडचा भाग जो आहे त्याचा एक झोन आहे. असे 5 झोन आपण निश्चितपणे केलेले आहेत. त्या 5 झोनमध्ये 5 पाण्याच्या टाक्या 24/7च्या अंतर्गत आपण करणार आहोत. सध्या आपण रॉ वॉटरची अजून एक लाईन डेव्हलप करणार आहोत आणि ती 12 इंची लाईन जी आहे पंपिंग स्टेशन नवीन 12 इंची लाईन आपण तातडीने 2 महिन्यामध्ये डेव्हलप करून सध्या रॉ वॉटर जे आहे 1.5 तास प्रत्येक दिवशी म्हणजे दररोज 1.5 तास पाणी 135 लिटर पर डे पर कॅपिटा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत. माझं एकच वचन निश्चितपणे लोकांना आहे की पहिलं उद्दिष्ट जे आहे तर टँकर मुक्त परिसर हा करण्याचा आहे. मग तो धायरी असेल, नरेगाव असेल किंवा वडगावचा, मला वाटतं वडगावमध्ये कुठं तशी परिस्थिती नाही पण चुकून सुद्धा असली तरी टँकर मुक्त परिसर हा आपला निश्चितपणे करण्याचा आपला मानस आहे. वाहतूक कोंडीच्या बाबत तुम्ही जर विचाराल तर वाहतूक कोंडीचा प्रश्न हा पूर्ण पुणे शहरामध्ये आहे. त्यासाठी काय करावं लागेल, भारतीय जनता पार्टी म्हणून आपण रिंग रोड करतोय, आपण SC MTR म्हणून पुणे शहरामध्ये अंडरग्राउंड एक वर्तुळाकार रिंग रोड करतोय. नंतर इतर ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती त्या ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिज करतोय, काही ठिकाणी अंडरग्राउंड बोगदे तयार करतोय. हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून ही डेव्हलपमेंट आहे. 34च्या प्रभागाच्या बाबत बोलायचं झालं फक्त
तर आपण सर्व डीपी रोड जे आहे, समजा भूमकर चौक ते बारांगणी मळा 30 मिनिटाचा डीपी रोड आहे. नंतर ना आपला अरुणबाग ते लाडली स्टडी सेंटर 24 मिनिटाचा डीपी रोड आहे. GSPM ला 18 मीटरचा डीपी रोड आहे. नंतर या सर्व डीपी रोडला क्रॉस होणारा एक 12 मीटरचा डीपी रोड आहे. हे सर्व डीपी रोड जे आहे अतिक्रमण मुक्त करून, म्हणजे त्या डीपी रोडवरती ST लाईन आहे, LT लाईन आहे, बेकायदेशीर पार्किंग आहे, शेड आहे, हातगाड्या आहेत, भाजी मंडई आहे, अशा प्रकारचं बेकायदेशीरपणे सर्व डीपी रोडवरती अतिक्रमण झालेलं आहे. सर्वात पहिले आपली ऍक्शन काय असणार आहे, सर्व मार्किंग करून घेणे, सर्व रस्ता अतिक्रमण मुक्त करणे, तातडीने तो कच्चा स्वरूपात म्हणजे रस्ता करणे, त्या ठिकाणी डिवायडर टाकणे आणि भूमकर चौकामध्ये एक अंडरपास करायचा आणि अरुणबागमध्ये एक अंडरपास करायचा, जेणेकरून स्थानिक ट्रॅफिक जे आहे त्या हायवेच्या ट्रॅफिकला कंजेशन होणार नाही. अशा प्रकारचं नियोजन आपण भविष्य काळामध्ये करणार आहोत. वाहतूक कोंडी दोन प्रकारे आपल्या भागामध्ये होती. एक तर हायवेच्या ट्रॅफिकमुळे वाहतूक कोंडी आणि सर्व जे रोड्स जे आहेत डेव्हलपमेंटमध्ये सर्व रस्ते जे आहेत ते डेड झालेले आहेत. म्हणजे कुठलाही रस्ता एखाद्या लेनला गेला तर तो कुठंच कनेक्टेड नाहीये. मग ते जाण्यासाठी एकच रोड आणि येण्यासाठी एकच रोड, अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात 90% नरेगावमध्ये झालेली आहे. वडगाव बुद्रुकमध्ये पूर्वी तशी परिस्थिती होती का, तर निश्चितपणे होती. वडगाव बुद्रुक चौक तुम्ही पाहिला असेल, पूर्वी त्या ठिकाणी बस स्टॉप होता, त्याच ठिकाणी भाजी मंडई, त्याच ठिकाणी रिक्षा स्टँड, त्याच ठिकाणी मंदिर, त्याच ठिकाणी इतर हातगाड्या, अशी परिस्थिती निश्चितपणे होती. आजची परिस्थिती काय आहे, वडगाव बुद्रुकचा चौक आपण मोकळा केला, मंदिर जे आहे ते बाजूला घेतलं, भाजी मंडई हलवली, बस स्टॉप हलवला, ट्रान्सफॉर्मर हलवले, पूर्ण चौक मोकळा केला. आणि तो डीपी रोड जो आहे पूर्वी काळी त्या भागामध्ये 10 फुटाचा डीपी रोड होता, वडगाव बुद्रुक चौक ते म्हशीचा गोठा. आज तो रस्ता आहे जो आहे तो पूर्ण आपण डीपी रोड पूर्ण केलेला आहे. लोकांना कन्व्हिन्सिंग केलं, स्थानिकांनी मदत केली आणि तो रस्ता झाला. आज त्या रस्त्यावरती 25 सोन्याची दुकानं त्या रस्त्यावरती झालेली आहे. म्हणजे प्रगती झाली का, तर निश्चितपणे प्रगती झाली. त्यासाठी प्रयत्न झाले का, निश्चितपणे प्रयत्न झाले. आम्ही काम करत असताना भेदभाव कधीच केले नाही. आम्ही काम करत असताना जनतेला कधीच त्रास दिला नाही. आम्ही काम करत असताना बिल्डर लोकांना कधी त्रास दिला नाही. आम्ही फक्त आमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं. माझी लोकांना अतिशय नम्रपणे आव्हान आहे, भेदभाव न करता आपण चांगल्या माणसाला मतदान करणं खूप गरजेचं आहे.